पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत पुणे पोलिसांनी मोठी भूमिका घेतली। बालहक्क न्यायालयाकडून त्याच्यावर संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केली आहे। जर न्यायालयाने त्याला संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे। पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बालहक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांवर नोटीस पाठवण्यात आली आहे। जर न्यायालयात अल्पवयीन आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे। कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे। याच ऑर्डर विरोधात पुणे पोलीस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा जुवेनाईल बोर्डला रिव्ह्यू घ्यायला सांगितलं आहे। पुणे पोलीस या केसमध्ये शेवटपर्यंत लढत राहतील। जुवेनाईल जस्टिस बोर्डाचा आदेश येईल त्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं आहे, कारण अल्पवयीन मुलांना बिना नंबरची गाडी चालवायला देणं हा देखील गुन्हा आहे। इथून पुढे ड्रंकन ड्राईव्ह विरोधात मोठी मोहीम हाती घेणार आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे।